नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आज आपण राजमा आणि पुरीची रेसिपी पाहणार आहोत. सर्वात आधी आपण कढई तापाय ठेवली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे, आता हिंग, कढीपत्ता, छान असं तडतड घेऊन द्यायचं. ते फोडणी चांगली बसते त्याला. हिंग टाकले, हळद, टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित परतून घेते. घरगुती कांदा मसाला टाकला आहे, गोडा मसाला टाकला आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं छान. धना पावडर टाकली घरची आपली. आमच्या घरात जास्त तिखट लागत नाही म्हणून आम्ही थोडं थोडं टाकतो. मीठ टाकायचं चवीनुसार. कोथिंबीर थोडीशी टाकली आहे. छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं. टोमॅटो शिजून द्यायचा आणि वाटण टाकलेलं आहे. कांदा, लसूण, मिरची, आलं व्यवस्थित असं हे वाटण रश्श्यासाठी करतो ते टाकून छान असं मसाल्यात परतलेलं आहे. परततोय आपण. ते मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी झाकण ठेवलं आहे. आता उघडून पाहू. झाकण काढून छान परततोय बघा मसाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजायचा, तर भाजी कच्ची लागत नाही आणि टेस्ट पण छान येते. मस्त भाजीला टेस्ट येते त्याच्याने. व्यवस्थित असं छान परतून द्यायचं असं चांगलं. असं छान तेल सुटतं. आणि पांढरा घेवडा आहे. पांढऱ्या घेवड्याची भाजी करतो आपण. एक शिट्टीमध्ये पांढरा घेवडा शिजतो. कुकरला एक शिट्टी देऊन आम्ही पांढरा घेवडा शिजवून घेतला होता आधीच. लागेल असं पाणी आपल्याला रस्सा करायचा आहे तसं पाणी टाकायचं आपण. हे अर्धा ग्लास पाणी होतं. छान असं मोठ्या गॅसवर त्याला उकळी येऊन द्यायची. काढून बघू आपण आता झाकण. छान उकळी आली आहे. घेवडा तर आधी शिजूनच घेतलेला होता आपण. छान शिजलाय बघा घेवडा. बघा तुटत्या हाताने म्हणजे घेवडा शिजलेला आहे छान. आता झाकण ठेवून देऊ. झाली आपली भाजी तयार. आता पुरीसाठी पीठ मळलेलं होतं. भाजी होईपर्यंत पीठ मळलं, चांगलं मुरलं. ते पुऱ्या लाटून घेतल्या होत्या. तळतोय आता आपण. मस्त पुरी बघा फुगती आता. छान छान कलर येतोय त्याला. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत पुरी छान तळायची. ती खायला छान लागते, टेस्टी यम्मी. व्यवस्थित जास्त गरम तेलात टाकायची म्हणजे कडकडीत चांगली होती ती. बघा किती छान टम्म फुगली बघा ती पुरी. मस्त टम्म फुगलेली पुरी आहे. खायला खूप टेस्टी लागते. पुऱ्या आता आपण काढून घेऊ. छान फुगल्यात पुऱ्या. कलर पण बघा त्याचा किती छान आलेला आहे. व्यवस्थित कलर असा आलाय त्याचा. बघा पुऱ्यांचा कलर व्यवस्थित चेक करून घ्या. अशा पुऱ्या तळल्या की छान लागतात त्या. आणि आता ताट तयार आहे. या सगळ्यांनी जेवायला. राजमा, पुरी, वरण, भात, कांदा, लिंबू. धन्यवाद.